गाईस, गेल्या काही दिवसांपासून भूतम भयम या सिनेमाबद्दल बऱ्याच लोकांच्याकडून ऐकत होतो. कारण एकतर हॉरर कॉमेडी जॉनर आणि दुसरं म्हणजे सोशल मीडियावरचे इतके क्रिएटर्स एकाच सिनेमामध्ये. त्यामुळे हा सिनेमा नेमका फॅन सर्व्हिस आहे की खरंच एंटरटेनिंग आहे हे बघण्याची उत्सुकता होती. त्यामुळे हा सिनेमा आज मी बघून आलो. तर हा सिनेमा नेमका कसा आहे चला सांगतो. सर्वात आधी एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही मल्याळमचा रोमांचमा सिनेमा पाहिला असेल तर या सिनेमामध्ये बऱ्याच गोष्टी फेमिलियर वाटतील, कारण हा त्याचं ऑफिशियली अडॅप्टेशन आहे. पण मेकर्सनी फक्त कॉपी पेस्ट करण्यापेक्षा काही क्रिएटिव्ह चेंजेस पण केले आहेत, विशेष करून कॉईनचा ट्रॅक आणि क्लायमॅक्समध्ये. त्यामुळे कंपॅरिझन तर होणारच, पण काही नवीन गोष्टी बघायला मिळतील आणि ऑनेस्टली हे चेंजेस मला अपेक्षेपेक्षा जास्त डिसेंट वाटले. स्टोरीबद्दल जास्त काही सांगणार नाही कारण मिस्टरी स्पॉइल होईल. पण 7 मित्र, एक जुना वाडा आणि एक रहस्यमय कॉईन, इथून सगळा गेम सुरू होतो. सुरुवातीला सगळं फन वाटतं, कॉमेडी पण चालू असते. पण जसजसं हे लोक त्या कॉईनच्या मागे जातात तसतसं सगळं हाताबाहेर जायला लागतं आणि तेथून सिनेमा मिस्टरी आणि सुपर नॅचरल साईडकडे शिफ्ट होतं. इथंपर्यंत हा सिनेमा तुम्हाला नाईसली एंगेज करून ठेवतो. पण पर्सनली मला या सिनेमामध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं तर याचे कॅरेक्टर्स. कारण हे लोक स्क्रीनवर एकमेकांसोबत कम्फर्टेबल वाटतात. आणि सोशल मीडिया क्रिएटर्स असल्यामुळे ॲक्टिंगबद्दल थोडी शंका होती, पण सिनेमा सुरू झाल्यावर ही शंका फार वेळ टिकत नाही. करण सोनवणे असो किंवा बाकीचे गँग मेंबर्स, सगळ्यांनी एक्सपेक्टेशनपेक्षा भारी परफॉर्मन्स दिले. आणि छाया कदम यांच्याबद्दल तर बोलावंच लागेल. त्यांचा लूक, मेकअप आणि स्क्रीन प्रेझेन्स खूप हेवी आहे. त्या स्क्रीनवरती आल्या की ॲटमॉस्फिअर लगेच बदलतो आणि ऑनेस्टली त्यांच्या एंट्रीपासून सिनेमाचा वाईब थोडा बदलतो. फक्त त्यांचं कॅरेक्टर अजून थोडा एक्सप्लोर केला असता तर इम्पॅक्ट अजून थोडा वाढला असता. कॉमेडीबद्दल बोलायचं तर थिएटरमध्ये लोक एन्जॉय करत होते. प्रत्येक जोक इक्वली लँड होत नाही आणि इथे सिनेमा थोडा मिस होतो. काही डायलॉग्स अजून शार्प असते तर कॉमेडी आणखीन झाली असती. तरीसुद्धा सिनेमा बोरिंग होत नाही कारण ग्रुपमधली केमिस्ट्री खूप काही कव्हर करून घेते. हॉररचे एक्सपेक्टेशन्स घेऊन जाणार असाल तर थोडंसं कंट्रोल ठेवा. हा सिनेमा तुम्हाला खूप घाबरवण्यासाठी बनलेला नाही आहे. मला सुद्धा एका पॉईंटला वाटत होते की हॉरर अजून इंटेन्स होईल, पण मेकर्सने कॉमेडी आणि मिस्ट्रीवरती जास्त फोकस ठेवला आहे. त्यामुळे जम्प स्केअर्स किंवा इंटेन्स हॉरर शोधत असाल तर कदाचित थोडं डिसअपॉइंटमेंट व्हाल. पण लाईट हार्टेड कॉमेडी म्हणून हा सिनेमा चांगला काम करतो. म्युझिकबद्दल एक गोष्ट नक्कीच सांगावी लागेल. सॉंग्स खूप कॅची आहेत. बॅकग्राऊंड स्कोर पण काही सीन्समध्ये ॲटमॉस्फिअर बिल्ड करतो. टेक्निकल साईडवर सिनेमा लो बजेट वाटतो, पण VFX आणि प्रोडक्शन क्वालिटी तितकी वाईट नाही आहे. काही फ्रेम्स तर सरप्रायझिंगली खूप छान दिसतात आणि हॉनेस्टली काही वेळा लो बजेट सिनेमा बघतोय हे जाणवत सुद्धा नाही. आणि आता सुरुवातीच्या प्रश्नाकडे येतो, सिनेमा नेमका कसा आहे. ओव्हरऑल हा सिनेमा परफेक्ट नाही आहे. काही ठिकाणी पेसिंग स्लो होते, कम्पॅरिझन ओरिजिनलसोबत होणार. काही कॉमेडी मोमेंट्स अजून स्ट्रॉंग असू शकले असते. पण तरीही मराठी हॉरर कॉमेडी म्हणून हा एक एंटरटेनिंग वॉच आहे. विशेष करून जर तुम्ही ओरिजिनल पाहिलं नसेल तर तुम्ही खूप एन्जॉय कराल. माझ्याकडून भूतम भयमला 3.5 आउट ऑफ 5 स्टार्स. बाकी तुम्ही हा सिनेमा पाहिला का आणि पाहिला असेल तर तुमचे एक्सपिरियन्स काय होते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ओरिजिनल जास्त आवडले की मराठी अडॅप्टेशन्स तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, बघत राहा रिव्ह्यू कट्टा.